शरीर बसमध्ये थरथरत होतं. डोकं रस्त्यावर पडलं. 11 वर्षाच्या मुलाचा थरारक अंत. पालकांनो, वेळ काढून पहा ही घटना, कारण ही फक्त बातमी नाही, ही अशी घटना आहे जी ऐकल्यावर अनेक पालक रात्री झोपू शकणार नाहीत. एक साधा प्रवास, एक आनंदाचा प्रसंग आणि त्याच प्रवासात काही सेकंदांनी सगळं कायमचं बदलून गेलं. पण नेमकं असं काय घडलं होतं? त्या दिवशी सकाळ अगदी नेहमीसारखीच होती. घरात लगबग होती, लोक तयार होते, हसणं बोलणं गडबड सुरू होती. कुणालाच कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे. एका छोट्या मुलाच्या चेहऱ्यावरही आनंद होता. नवीन कपडे, नातेवाईक, लग्नाची उत्सुकता, तोही इतरांसारखाच आनंदात होता, कारण त्याच्यासाठी हा फक्त एक प्रवास होता. बस हळूहळू भरत गेली. सीट मिळवण्यासाठी लोकांची घाई सुरू होती. कोणी खिडकीजवळ बसलं, कोणी मित्रांसोबत. आणि त्याचवेळी एक गोष्ट घडली. मुलाला खिडकीजवळ जागा मिळाली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद वेगळाच दिसत होता. रस्ते पाहायचे, बाहेर बघायचं, मजा करायची, सगळं अगदी सामान्य होतं. बस गावातून बाहेर पडली. रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू होती. प्रवासी गप्पा मारत होते. काहींनी तर डुलकीही घ्यायला सुरुवात केली. काही वेळाने प्रवास आणखी पुढे गेला. खिडकीतून येणारा वारा वाढला. मुलगा बाहेर पाहण्यात मग्न झाला. कोणाचे त्याच्याकडे विशेष लक्ष नव्हतं. त्या काही सेकंदांमध्ये बसचा वेग, रस्ता आणि समोरून येणारी वाहनं सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. पण नियती काहीतरी वेगळंच लिहित होती. समोरून एक वाहन येत होतं. बस पुढे जात होती. कोणताही धोका ओळखला नाही, कोणीही धोका ओळखला नाही. आणि अचानक एक जोराचा आवाज झाला. क्षणभर कुणालाच समजलं नाही. बसच्या आत अचानक शांतता पसरली. लोकांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न दिसू लागले. मागच्या सीटवर बसलेले लोक उठले. समोरचे काही लोक मागे वळून पाहू लागले. कोणी काही बोलत नव्हतं, पण वातावरण बदललं होतं. काही सेकंदांपूर्वी जो आनंद होता तो अचानक भीतीमध्ये बदलला होता. कुणीतरी ओरडलं आणि त्यानंतर बसमध्ये गोंधळ सुरू झाला. प्रवाशांनी बस थांबवायला सांगितली. काही लोक जागेवरून धावत उठले. काहींचे हातपाय थरथरत होते, कारण त्यांनी जे पाहिलं ते अपेक्षित नव्हतं. एका वडिलांचा आवाज अचानक ऐकू आला. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ते इकडे तिकडे पाहत होते आणि पुढच्या क्षणी ते कोसळले. लोक बस बाहेर धावले. रस्त्यावर गर्दी जमा होऊ लागली. कोणी फोन करत होतं, कोणी फक्त स्तब्ध उभं होतं. त्या क्षणी आनंदी प्रवासाचं रूपांतर एका भयान आठवणीत झालं होतं. कोणीही काही बोलू शकत नव्हतं. काहींनी डोळे झाकले, काहींनी मुलांना दूर नेलं, काहीजण रडत होते. सगळं काही सेकंदात बदललं होतं. ज्यांनी हा प्रसंग पाहिला त्यांनी नंतर सांगितलं की असं दृश्य त्यांनी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. हळूहळू पोलीस आले. लोकांना बाजूला करण्यात आलं. काय झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण नुकसान झालं होतं. मुलाच्या कुटुंबासाठी हा दिवस कायमचा बदलला होता. ज्या लग्नासाठी ते निघाले होते तिथे शोक पोहोचला. संपूर्ण परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक एकच प्रश्न विचारत होते, असं खरंच घडलं का? हे टाळता आलं असतं का? उत्तर शोधताना एक गोष्ट वारंवार समोर येत होती. कधीकधी काही सेकंदांची चूक पूर्ण आयुष्य बदलून टाकते. पालकांसाठी ही घटना फक्त बातमी म्हणून पाहण्यासारखी नाही, कारण मुलं अनेकदा धोका ओळखत नाहीत. प्रवासात आपण अनेकदा लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण काही सवयी ह्या जीवघेण्या ठरू शकतात. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, नेमकं झालं तरी काय होतं? इतका गोंधळ का झाला? सगळे एवढे का हादरले? कारण त्या बसमध्ये बसलेला 11 वर्षांचा मुलगा प्रवासादरम्यान खिडकीतून बाहेर पाहत होता आणि त्याच वेळी अपघात झाला. समोरून आलेल्या वाहनाशी त्याची जोरदार टक्कर झाली आणि काही क्षणात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. ही कथा घाबरवण्यासाठी नाही, ही कथा लक्षात ठेवण्यासाठी आहे, कारण कधीकधी सुरक्षिततेचा एक छोटा नियम जीव वाचवू शकतो.